पाकिस्तानकडून भारतामधील सामान्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। स्थानिक नागरिकांच्या घराचं यामध्ये प्रचंड नुकसान झालं। राजौरी आणि कुपवाडा या ठिकाणी सामान्यांच्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानकडून सातत्यानं या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। यामध्ये घराचं तसंच कुपवाडा आणि राजौरी या ठिकाणी देखील घरांचं नुकसान झालं, वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यानंतर इथल्या नागरिकांना आता इतरत्र हलवण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बॉर्डरवरच्या कित्येक शहरांवरती पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये कित्येक शहरांमध्ये शेलिंग सुद्धा म्हणजे तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। मात्र यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून हे सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। जे ड्रोन पाकिस्तानाच्या हद्दीतून आलेले होते त्यातले जवळपास 50हून अधिक ड्रोन जे आहेत ते भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं तोडून पाडलेले आहेत, त्यांना हाडून पाडलेला आहे। कुठलाही हल्ला शहरांवरती होऊ दिलेला नाहीये। मात्र काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे सुद्धा डागण्यात आहेत। जम्मू काश्मीरमधले जे राजौरी डिस्ट्रिक्ट आहे तिथल्या थंडी कसे हा परिसर आहे, इथे सुद्धा आपण पाहतोय की वरच्या भागामध्ये जी वस्ती आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग्स म्हणजे तोफगोळे जे आहेत ते रात्रीच्या सुमारास पडले। त्याचबरोबर इथून काही तासांच्या अंतरावरती असणाऱ्या 2 तासाच्या अंतरावरती असणारा पूंछ जिल्हा जो आहे तिथे सुद्धा शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास पाकिस्तानाच्या हद्दीतून तोफगोळे जे आहेत ते डागण्यात आलेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की जे नुकसान वरच्या भागामध्ये असणारी वस्ती राजौरी जिल्ह्यातली ही थंडी कसी परिसर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे जे आहेत ते वस्तीवरती पडलेले होते। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने कित्येक हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले असले, परतवले असले तरी काही भागामध्ये मोजकं असं नुकसान झालेलं आहे। त्यापैकीच एक परिसर हा राजौरी जिल्ह्यातला थंडी कसी परिसर आहे आणि इथे आपण पाहतोय जे नुकसान झालेलं आहे तिथे भारतीय लष्कर सध्या काम करत आहे। मात्र अगदी या गावाच्या वेशीवरतीच म्हणजे जो वरती वस्ती जी आहे तिथे वेशीवरती जम्मू काश्मीर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। बऱ्याचशा भागामध्ये जम्मू काश्मीरच्या अशा पद्धतीने हल्ल्यांचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय। मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्करामुळे आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे हाणून पाडण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर। तर काश्मीरमधील अनेक घरांचं देखील नुकसान झालं। यामध्ये नगरोटा आहे, उरी आहे, या भागामध्ये सुद्धा पाकिस्तानकडे सातत्यानं गोळीबार केला जात होता आणि त्याच्या खाणाखुणा या घरावर दिसतायत। एक घर देखील यामध्ये कोसळलेलं आहे। वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। नगरोटा भागामध्ये आणि उरी भागामध्ये घरांचं मोठं नुकसान झालंय।